भेट द्यायची नव्हती तर बोलावलं कशाला? संतप्त दिलीप गावितांचा सवाल. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्राची मान उंचावणारा नाशिकचा धावपटू दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी तब्बल 2.5 तास प्रतीक्षा करावी लागल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र भेट न झाल्याने दोघांनीही नाराजी व्यक्त करत तेथून माघारी परतण्याचा निर्णय घेतला. ग्लासगो येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या 100 मीटर T47 गटात सुवर्णपदक पटकावणारे नाशिकचे क्रीडापटू दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी नियोजित वेळेनुसार पोहोचले होते. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार भेटीसाठी त्यांना सुमारे 2.5 तास प्रतीक्षा करावी लागली. तरीही भेट होऊ न शकल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. भेट द्यायची नव्हती तर बोलावलं कशाला, असा सवाल करत दोघांनीही तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ते माघारी परतत असल्याची माहिती मिळताच मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दिलीप गावित आणि प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी न थांबता तेथून प्रस्थान केले. या घटनेनंतर राजकीय व क्रीडा क्षेत्रात विविध प्रतिक्रिया उमटत असून याबाबत संबंधितांकडून अधिकृत भूमिका काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मला काहीच वाईट नाही. मी म्हणतो तो बरोबर आहे. साहेबांना भेटायला काही अडचण नाही. आपण नंतर भेटू ना, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण नंतर भेटू, काय अडचण नाही. म्हणजे असं काही राग वगैरे काही नाही मनामध्ये. आपण नंतर भेटू, काय अडचण नाही. एकच म्हणतो प्रॉब्लेम तर नाही. ठाकरेंच्या भेटीला आले ते मात्र भेट झालेली नाही, तुम्ही निघून चाललात. या नाही. अहो तुम्ही तसं नका टाकू. बोलो, तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहात. थांबा ना. तुम्ही आमचं का टाकताय? थांबा, तुमचं काम करा. तुमचं काम करा. बरोबर आहे. मग चल दादा. अरे दादा चल ना. सर एक मिनिट आपण गोल्ड मेडलिस्ट आहात, भेटायला आला होतात, काय नेमकं झालंय? काही नाही झालं सर. सर थोडे बिझी होते. आता नंतर भेटू. तुम्हाला तुम्ही म्हणतात 1 तास बसवून ठेवलं होतं. बसलेले होते, आता काय नाराज नेमकं होऊन चालले, काय कारण आहे? नाही नाराज वगैरे काहीच नाही सर. शेवटी आपण महाराष्ट्रीयन आहेत. महाराष्ट्रासाठी सगळं केलेलं आहे. हे देशासाठी केलेलं आहे. सर थोडे बिझी होते, बाकी काही नाही. आमच्या ट्रेनिंगचा टाइम झाला. तुमची भेट नाही झाली? नाही झाली सर. काय हरकत नाही, नंतर भेटू. बोलवलं का होतं सर आपल्याला? साहेबांना भेटायचं होतं. ओके. त्यासाठी आलो होतो. पण आता थोडासा वेळ लागतोय. आमचा ट्रेनिंगचा टाइम झालेला आहे. नाराज वगैरे आम्ही बिलकुल नाहीत काही. शेवटी महाराष्ट्र आणि देशासाठी आम्ही काम केलेलं आहे. आता थोडेसे बिझी असल्यामुळे थोडासा वेळ लागतो. तुम्ही आता म्हणत होता का खेळाडूंचा अपमान केला वगैरे, इथे पदाधिकाऱ्यांकडून देखील आपली समजूत काढण्यात बसलो होतो म्हणून थोडंसं दिलीपला तसं जाणवलं. खूप वेळ झालं बसलो. त्यांनी देशासाठी गोल्ड मेडल घेतलंय, तुम्हाला भेटणं पहिले अनिवार्य होतं. त्यांनी नाही, त्यांची कार्यकर्त्यांची मीटिंग चालू आहे साहेब. त्याच्यामुळे ते थोडे बिझी आहेत. बाकी काही नाही. तुमचा अपमान झाला असं म्हणताय तुम्ही? नाही काही नाही. बराच वेळ बसला होता तो. ट्रेनिंगचा टाइम झालेला आहे तसा. ओके. त्याच्यामुळे असं झालेलं. बाकी काही नाही. थँक्यू तुमच्या सहकार्याबद्दल.